सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, अलंकापुरी। शिवपितळे जुनाट, शिवपितळे जुनाट, शिवपितळे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, तेथे मुकुट। शिवपितळे जुनाट, शिवपितळे जुनाट, जुनाट, शिवपितळे जुनाट। पुन्हा ज्ञानाबाई तेथे मुकुट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, तेथे मुकुट। शिवपितळे जुनाट, शिवपितळे जुनाट। मला वाटतं सर्व कीर्तनकार पांडुरंग चरणी नमस्कार केल्यानंतर कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी पहिल्यांदा हा अभंग म्हणावा। एकनाथ महाराजांचा अभंग। आता तुम्ही चाल कोणत्याही पद्धतीची लावा, परंतु ही चाल ब्रह्मरस निर्माण करणारी चाल आहे, लक्षात घ्या। सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, अलंकापुरी। शिवपितळे जुनाट, जुनाट, शिवपितळे जुनाट। आता भगवंताची प्रार्थना सगळेच करतात, परंतु ज्यांनी या संप्रदायाची सुरुवात केली ज्ञानदेवे रचिला पाहिजे। कोण कोण? सखा माझा ज्ञानेश्वर, आलं का लक्षात? हा अभंग घेतात। पण मला वाटतं की कीर्तनाच्या सुरुवातीला कीर्तनकार महाराज प्रथम माऊलींना वंदन करून, म्हणजे पहिले 2 चरण करून सगळा अभंग घ्या असं अजिबात म्हणणार नाही, तशी अपेक्षा सुद्धा ठेवणार। तर अतिशय उत्कृष्ट अभंग आहे आणि ठुमकेबाज गाणारासाठी हा ठुमकेबाज। बघा, प्रयत्न सांगणं हे माझं काम आहे। ज्यांना आवडेल त्यांनी आवर्जून हा अभंग म्हणावा। फार तर शेवटचं आणखी चरण, कारण तिथं त्या ठिकाणी शरण 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 एकनाथ
हाही शब्द येतो. पहिली 2 कडवी म्हटली तरी सुद्धा वंदन माऊलींना पोचलं जातं. आणि म्हणून पहा कीर्तनामध्ये समोरचा मनुष्य हलणार सुद्धा. माझे स्वतःचे अनुभवाचे बोलायचे. झालेली सेवा सर्वांच्या चरणी, तुम्हा वारकऱ्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला मी पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.